आपण ही थेट दृश्य पाहतोय शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरची। आज गोरेगावमध्ये मनसेचा मेळावा होतो आणि त्याच मेळाव्यासाठी आता राज ठाकरे हे रवाना झाल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार, नेमका कोणता कानमंत्र देणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र त्याआधीचीच ही दृश्य आहेत। राज ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानाहून आता मेळाव्याच्या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहेत। राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील, त्यामुळे आता राज ठाकरे आज नेमकं काय सांगतायत, पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देत आहेत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ही शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरची थेट दृश्य आपण बघत आहोत। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि याच मेळाव्यासाठी आता राज ठाकरे मार्गस्थ झालेले आहेत। आगामी पालिका निवडणूक आणि त्याआधीच अनेक राज्यामध्ये घडामोडी घडतात, त्या अनुषंगाने आता राज ठाकरे नेमकं काय सांगतायत या सगळ्या कार्यकर्त्यांनाही बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की मनसेचा आज नेस्को ग्राउंड क्रमांक 4 वर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि मतदार यादी प्रमुखांचा हा मेळावा आहे, त्याची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांचा मेळावा असा आशय जो आहे तो या व्यासपीठावर लिहिण्यात आलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बॅनर पोस्टर आपण पाहतोय संपूर्ण मुंबईमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आज याचे बॅनर पोस्टर सुद्धा आपल्याला दिसतात। त्यामुळे राज ठाकरे 11:15 वाजता ज्यावेळी या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी नेमकं कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आहे, त्यासोबतच जे इथले मनसे गटप्रमुख आहेत, उपशाखाध्यक्ष आहेत, तसेच मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी नेते आहेत, त्यांना काय मार्गदर्शन करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे काही महत्त्वाच्या सूचना कार्यकर्त्यांना करू शकतात, पदाधिकाऱ्यांना करू शकतात आणि एरवी जेव्हा मनसेची अशा पद्धतीची बैठक असते तेव्हा प्रसार गिरीश या मेळाव्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद।